सर्व विजयी संघांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन। खूप चांगलं क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं। एकदा स्वतःसाठी आयोजकांसाठी जोरदार टाळ्या येऊ द्या। खूप चांगला खेळ पाहायला मिळाला। सकाळच्या सत्रापासून ते दुपारच्या सत्रापर्यंत आणि संध्याकाळच्या सत्रापर्यंतचा प्रवास आपण अप्रतिम या ठिकाणी पाहिला। आपण प्रथमतः या ठिकाणी जो मेगा फायनल झाला त्याच्यामधील प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड अर्थात मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी आपण वितरित करणार आहोत। एनी गेसेस फायनल मॅन ऑफ द मॅच कोण असेल? ऋषी ठरतोय मॅन ऑफ द मॅच। अंतिम सामन्यात ऋषी आपण यायचंय। खूप चांगलं क्रिकेट ऋषीचं राहिलं आणि ऋषीला आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच। शर्मिला राऊत मॅडम आपण या आणि निर्मला ठाकूर मॅडम आपण देखील यायचं आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करूया। नेक बँड आणि इनर जे विघ्नेश मोरे सरांनी या ठिकाणी सौजन्य केलंय आणि ऋषीच्या माध्यमातून अप्रतिम खेळ या ठिकाणी पाहायला मिळालाय। जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला। ऋषी अगदी 1 मिनिट आपण थांबायचंय। बघा अंतिम सामना होता आणि एक्झॅक्टली काय चालू होतं माइंड मध्ये जेव्हा तो मैदानाच्या आतमध्ये आला होता? माझी एकच इच्छा होती जो बॉलर आहे ना त्याला 2 6 मारायचे होते। नक्कीच। आणि कसं वाटलंय पर्व 6 काय म्हणशील या संपूर्ण प्रवासाबद्दल? 2025चं पर्व कसं वाटलं? मस्त वाटलं एकदम। ओके थँक्यू व्हेरी मच। जास्त माईक वरती बोलत नाहीत परंतु मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीमध्ये आणि गोलंदाजीमध्ये ऋषीचा क्लास आपण बघितला। आपण जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते त्यांना सन्मान या ठिकाणी त्यांचा करूयात। द्विती 11 टीमचे संगमनक आपण या आदरणीय रोशन जी ठाकूर साहेब द्विती 11 ही आपण या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह वितरित करूया। बघा लीग फॉर्मॅट स्पर्धा म्हटली की प्रथमतः येते संघमालक आणि संघमालक म्हणजेच एखाद्या लीग फॉर्मॅटचा आत्मा आणि संघमालक फार महत्त्वाची गोष्ट असते कारण की त्यांच्याच नेतृत्वाखाली पूर्ण संघ या ठिकाणी खेळत असतो आणि त्यांना आपण देऊया हे सन्मान चिन्ह। आदरणीय रेखा मॅडम आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण या ठिकाणी वितरित करणार आहोत। द्वितीय 11 टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या। तदनंतर आपण इन्व्हाइट करूया पुढील संघाला वीर 11 हे टीमचे संघमालक आपण या आपल्याला ही सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण भेट म्हणून अर्चना मॅडम आपण यायचं आपल्या शुभ हस्ते आपण हे सन्मान चिन्ह वितरित करणार आहोत। ते म्हणजेच वीर 11 या टीमला पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहता संपूर्ण क्षणचित्र अतुल यादव आणि त्यांचे संवेद जे पाहायला मिळत आहेत कैद करताना। तदनंतर पुढील संघ आहे तक्ष 11 आणि त्या संघाला देखील आपण सन्मानित करणार आहोत। आदरणीय अक्षयजी गावंड आपण या रुद्र आपण हा अवॉर्ड कलेक्ट करायचा आहे आणि हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय अपर्णा पाटील मॅडम आपण यायचं आपल्या माध्यमातून हे सन्मान चिन्ह आपण वितरित करूया। तक्ष 11 टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या। रुद्र या ठिकाणी जे अवॉर्ड कलेक्ट करताना पाहायला मिळताना। तदनंतर पुढील संघ आहे अद्विका 11 जिग्नेशजी गावड साहेबांचा संघ अद्विका 11 अद्विका 11 या आपण हा सन्मान स्वीकारण्याकरता या आरती पाटील मॅडम आपल्या शुभ हस्ते आपण हे अवॉर्ड वितरित करायचंय। जे सन्मान चिन्ह पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। अद्विका 11 या टीमसाठी जोरदार टाळ्या होत्या।
तदनंतर ज्यांनी पंतांची भूमिका अप्रतिम निभावली अर्थात सौरभ मोरे आपण यायचंय. आपला या ठिकाणी सन्मान या ठिकाणी केला जाईल. खूप चांगली पंतांची भूमिका सकाळच्या सत्रापासून योग्य ते निर्णय सौरभ मोरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. शैलेंद्रजी ठाकूर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. सौरभ मोरे आपण कुठे असाल तर आपण त्वरित यायचंय. आणि त्यांचे बंधू किंवा एखादा प्रतिनिधी आपण हा अवॉर्ड या ठिकाणी कलेक्ट करायचा आहे. यश मोरे हेच त्यांना आपण देऊया या ठिकाणी त्यांचं मानधन. आणि हे इनर एकदा सौरभ मोरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगली पंतांची भूमिका. सौरभला या ठिकाणी आपण पाहता त्यांना देऊया सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. खूप चांगली पंतांची भूमिका जी पाहायला मिळाली. अप्रतिम योग्य तो फेअर निर्णय सौरभच्या माध्यमातून पाहायला मिळाला. थँक्यू व्हेरी मच सौरभ, तुझं योगदान हे अमूल्य राहिलं आमच्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. तदनंतर पाटील नेटवर्क आपण यायचंय. जागृत राऊत म्हटलं की क्वालिटी सरवलीचा ब्रँड आणि त्यांना पण देऊया या ठिकाणी आदरणीय अशोकजी गावड साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करूया. सन्मान या ठिकाणी आपण करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून खूप छान लाईव्ह टेलिकास्ट पाहायला मिळालं. पाटील नेटवर्क टीम साठी जोरदार टाळ्या होऊ द्या. या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह त्यांना आपण या ठिकाणी वितरित या ठिकाणी करतोय. तदनंतर एकता डीजे आपण या ठिकाणी यायचंय. सन्मान या ठिकाणी आपण या ठिकाणी करतोय. भाटळी प्रीमियर लीगच्या माध्यमातून निशुल्क या ठिकाणी डीजे होता आणि एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या येऊ द्या. आदरणीय राजनजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड हे सन्मान आपण या ठिकाणी वितरित करायचा आहे. हर्ष जैन यांना आपण पाहिलं. खूप चांगल्या रीतीचा म्युझिक त्यांनी प्ले केलं. एकदा हर्षसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. खूपच सुंदर. तदनंतर जे गुणलेखक प्रसाद राऊत ब्रांड उनबट आपण या आदरणीय संतोषजी पाटील साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करूया. त्यांचं मानधन आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह त्यांना या ठिकाणी आपण वितरित करतोय. खूप सुंदर गुणलेखन या ठिकाणी पाहायला मिळालं. धन्यवाद. तदनंतर या ठिकाणी आपण जाऊया पुढील आजच्या खेळाचं ज्यांनी चांगल्यारीत्या समालोचन केलं असे समालोचक राहुल धनवा यांचं स्वागत मी जगदीश गावड यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचं जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांना जोरदार टाळ्या द्या. या पण वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून जो अवॉर्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट भाटाळी प्रीमियर लीग 2025 चा उत्कृष्ट गोलंदाज कोण
एनी गेसेस कोणी सांगू शकेल? बेस्ट बॉलर ऑफ दिस टुर्नामेंट अँड अवॉर्ड गोज टू केवल ठाकूर. 8 विकेट सहित बेस्ट बॉलर पाहायला मिळालेत केवल ठाकूर. आदरणीय चंद्रकांतजी मोरे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित करूया. केवल ठाकूर काय जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्यांना आपण देतोय ही ट्रॉफी. एकदा केवलसाठी जोरदार टाळ्या होत्या. काय जबरदस्त गोलंदाजी. आदरणीय जयेश गावड साहेबांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला सौजन्य केली, त्याबद्दल त्यांचे थँक्यू व्हेरी मच. केवळ 2 मिनिटं थांबायचंय. काय म्हणशील, कसा राहिला प्रवास, यंदाचा हंगाम कसं वाटलं आणि काय म्हणशील तुझ्या या परफॉर्मन्स बद्दल? छान वाटलं. बेस्ट बॉलरपेक्षा प्रथम पारितोषिक मिळालं याचा जास्त आनंद आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. होते केवल ठाकूर. खूप छान गोलंदाजी त्यांची राहिली. तदनंतर आपण वळूया या स्पर्धेच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? बेस्ट बॅट्समन अवॉर्ड गोज टू ज्यांनी या स्पर्धेमध्ये 59 रन्स केल्यात, 59 धावा केल्यात आणि त्याचं नाव आहे मानस पाटील. बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट, बादाळी प्रीमियर लीग 2025 चा उत्कृष्ट फलंदाज मानस पाटील. आदरणीय अरुणजी मोरे साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड आपण वितरित करूया. जबरदस्त खेळ तर पाहायला मिळाला मानस पाटील यांचा आणि मानस पाटीलला या ठिकाणी हा किताब आपण वितरित करतोय. बेस्ट बॅट्समन, एकदा जोरदार टाळ्या होत्या मानससाठी. मानस थांबायचंय. मानस पाटील, काय म्हणशील, तुला बेस्ट बॅट्समन हा अवॉर्ड मिळालाय, कसं वाटतं एकंदरीत? चांगलं वाटतंय. 6 वर्षाचं स्वप्न होतं बेस्ट बॅट्समन घ्यायचं, ते भेटलं. नक्कीच. आणि पर्व 6चा तुझा परफॉर्मन्स कसा राहिला आणि टीमचं योगदान आणि संघ मालकांचं कौतुक तू कसं करशील? नाही, सगळे चांगलेच खेळले. आणि ओके, थँक्यू व्हेरी मच. मानस पाटील या ठिकाणी जे जॉईन झाले होते, 59 धावा आणि ते ठरतायत बेस्ट बॅट्समन. तदनंतर पुढील अवॉर्ड जो या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय, अर्थात बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. आवाज येत नाहीये काय? संतोष गावड, बेस्ट फिल्डर ऑफ दिस टुर्नामेंट. यश आणि संतोष मध्ये थोडीशी रेस होती, परंतु संतोष गावड यांनी रेस जिंकली आणि त्यांना पण हा अवॉर्ड देऊया. आदरणीय संजयजी पाटील साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आपण हा अवॉर्ड वितरित करूया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ज्यांनी केलं त्यांचं नाव संतोष गावड. जबरदस्त पाहायला मिळाले. बेस्ट फिल्डर ऑफ दिस BPL सीझन 6 संतोष गावड. संतोष भाऊ, अगदी 1 मिनिट आपण थांबायचंय. कसं फील होतंय आपल्याला बेस्ट फिल्डर अवॉर्ड मिळालाय, काय म्हणाल? भरपूर छान. कारण मला असं पहिलं वाटत होतं की मी एवढी चांगली फिल्डिंग होतो, कधी मला हा अवॉर्ड भेटावा. ते आज स्वप्न थोडं पूर्ण झालं माझं. आणि मी ह्याचा हे करेल आमच्या कॅप्टनचं. आमचं एकच वाक्य होतं, पहिली मॅच चालू दिवसून पूर्ण आपला 100% एफर्ट द्यायचा आहे. तुम्ही कुठला पण प्लेअर असू दे, तो आम्ही पूर्ण मॅच परत 100% एफर्ट दिला. क्या बात आहे. खूप चांगलं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं संतोष गावड यांनी. तदनंतर आपण पुढील अवॉर्ड जो देऊया तो म्हणजेच चतुर्थ पारितोषिक, अर्थात चतुर्थ पारितोषिकावर आपलं नाव कोरलंय ते म्हणजेच दर्शित 11 या टीमने. या संपूर्ण टीम आपण यायचंय आणि संघमालक 3000 रुपये रोख पारितोषिक. जितेंद्रजी पाटील साहेब आणि सुधाकरजी ठाकूर साहेब, आपण या आपल्या शुभ हस्ते आणि ही गोल्डन ट्रॉफी आणि 3000 रुपये रोख जयजी गावड साहेबांच्या माध्यमातून आम्हाला हे सौजन्य केलं गेलंय. उत्कृष्ट अशी ट्रॉफी आणि ती या ठिकाणी आपण वितरित करूया. दर्शित 11 जबरदस्त खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला. साई यांना आपण या ठिकाणी पाहत आहेत. अप्रतिम दर्शित 11चा क्लास या ठिकाणी पाहायला मिळाला. संपूर्ण टीम आपण या आणि हे मोमेंट्स आपण या ठिकाणी कॅच करूया. देश गावड साहेबांनी जी ट्रॉफी आम्हाला सौजन्य केली आणि 3000 रुपयांचं रोख पारितोषिक दर्शित 11 या टीमला मिळत आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या दर्शित 11 टीमसाठी.
धन्यवाद कॅप्टन साई भाऊ, 2 मिनिटं थांबायचंय. कसं म्हणाल ॲज अ कॅप्टन आणि तुमचा संघ क्वालिफाय झाला तेव्हा ऍक्च्युली कसं वाटलं आणि तुम्ही या ठिकाणी चतुर्थ पारितोषिकावर आपलं नाव कोरलंय, काय म्हणाल? खूप चांगलं वाटलंय. थोडी रन आमची कमी पडली, थोडी आमचा जी काय भाई कुठेतरी कमी पडला रनमध्ये, त्याच्यामुळे खूप नक्कीच जास्त बोलत नाही परंतु खूप चांगलं योगदान त्यांचं या ठिकाणी राहिलं. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या होत्या हर्षित 11 टीमसाठी. आणि तदनंतर आपण पुढील पारितोषिक वितरित करूया. तृतीय क्रमांकाचा हकदार या स्पर्धेच्या माध्यमातून ठरलाय विवेक 11 हा संघ. हा अवॉर्ड वितरित करण्याकरता आदरणीय हेमंतजी पाटील साहेब आणि सुनीलजी ठाकूर साहेब आपण यायचंय. जयजी गावड साहेबांच्या माध्यमातून जे आम्हाला गोल्डन ट्रॉफीज आणि 3000 रुपये रोख पारितोषिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आदरणीय गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून ते देखील आपण या ठिकाणी वितरित करूया. विवेक 11 जबरदस्त या ठिकाणी प्रदर्शन राहिलं. विवेकजी पाटील साहेबांचा संघ जो या ठिकाणी पाहायला मिळतोय तृतीय क्रमांकावरती आपलं नाव कोरताना पाहायला मिळतोय. विवेक 11 तृतीय क्रमांकाचा हकदार. जबरदस्त खेळ राहिला आणि विवेकजी पाटील सर 2 मिनिटं आपण या ठिकाणी आमच्याशी जोडतील. एक संघ मालक आणि खूप चांगलं क्रिकेट तुम्ही या वयामध्ये देखील खेळतात. एकंदरीत प्रथमतः प्रश्न विचारेन की कसं वाटलं तुमचा संघ क्वालिफाय झाला पर्वत 6 मध्ये, एकंदरीत कसं फील होतंय? प्रथम शिवशक्ती या भाटाळी यांनी जे आयोजन करतात आणि सर्वांना एकत्र घेऊन म्हणजे लेडीज वर्ग सांगा, म्हणजे वयस्कर लोक सांगा, लहान मुलं सांगा, यांना एकत्र घेऊन हा जो 16च आहे. हा जरी क्रिकेट असलं तर त्यांनी जो एकी करून हा गेम पूर्ण करतात, तर त्यांचे मी आधी सर्वांचे जोरदार टाळ्या वाजवून यांचे आभार मानेल. आणि आता आमचं समजा आम्ही अबाव 50 आहोत पण तरी आम्हाला इकडे खेळायला संधी ते देत आहेत, त्याबद्दल मी त्यांच्या आधी धन्यवाद देईल. आणि आमचा संघ म्हणजे आमचा संघाला 3रा नंबर मिळाला, याला धन्यवाद आम्ही पहिल्या नंबरवरला देऊ, कारण त्यांनी ते जिंकले म्हणून आम्हाला 3रा नंबर मिळाला आम्हाला हरवल्यामुळे. आणि आतापर्यंत असंच हे पुढे जाऊन पर्व असे चालत राहू दे. आणि सर्व आता जी नवीन पिढी येते त्यांनी सुद्धा या मोठ्या मुलांकडून आदर्श घेऊन आता जशी त्यांची एकी आहे तशीच सगळी एकी राहून असेच पुढे पुढे कार्यक्रम होऊ जाऊ दे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. खूप खूप धन्यवाद सन्माननीय विवेकजी पाटील सर. तदनंतर आपण पुढील जो अवॉर्ड देणार आहोत तो म्हणजेच द्वितीय पारितोषिक. या स्पर्धेच्या माध्यमातून जो संघ ठरला रनरअप त्या संघाचं नाव आहे प्रांश 11. या प्रांश 11 संपूर्ण टीम आदरणीय राकेशजी पाटील साहेब आपण यायचं आपल्या शुभ हस्ते हा अवॉर्ड. आणि धर्मेंद्रजी पाटील साहेब आपण यायचंय. हा अवॉर्ड या ठिकाणी वितरित केला जाईल. कमलेशजी पाटील साहेब आपण या ठिकाणी संघ मालक पाहायला मिळत आहेत. आणि हा अवॉर्ड या ठिकाणी स्वीकारा. एकदा जोरदार टाळ्या होत्या प्रांश 11 या टीमसाठी. काय जबरदस्त खेळ राहिला. चिन्मयचं योगदान, यशचं योगदान, प्रणयचं जबरदस्त खेळ त्यांचा पाहायला मिळाला. आणि हा संघ ठरतोय भाटाळी प्रीमियर लीग 2025चा द्वितीय पारितोषिकाचा हकदार प्रांश 11. कॉंग्रॅच्युलेशन्स कमलेशजी पाटील आपण या ठिकाणी थांबायचंय. काय म्हणाल पर्वत 6 मध्ये आपला संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला आणि आपला संघ द्वितीय क्रमांकावरती नाव करतोय, काय म्हणाल? मी माझ्या प्रत्येक क्षेत्ररक्षक आणि बॅट्समनला बोललो होतो की आपल्याला कुठलंच गालबोट न लागता शांतपणे क्रिकेट खेळायचं आहे. मॅच आहे होतच राहतात. अनेक वर्ष आमची मुलं चांगलंच आयोजन करतात. मुलांच्या आयोजनाबद्दल तर काही बोलूच नका. प्रत्येक वेळी आमची मुलं चांगलं आयोजन करतात. टाईम वगैरे आणि आयोजन खूप सुंदर असतं. आणि मी माझ्या सर्व क्रिकेटप्रेमींना सांगितलं होतं की आपल्याला शांतपणे क्रिकेट खेळायचे आहे. ट्रॉफीसाठी हाव करू नका आणि चांगलं क्रिकेट खेळा. मी प्रत्येकाला हेच बोलेल की भांडणं या गोष्टी सर्व सोडा, बाजूला करा, सर्वांनी चांगलं क्रिकेट खेळा. खूप सुंदर. थँक्यू व्हेरी मच होते कमलेशजी पाटील सर. थँक्यू व्हेरी मच जॉईन झाल्याबद्दल. आणि तदनंतर आपण जाऊया या स्पर्धेतील सर्वात महत्वाचा अवॉर्ड
आणि तो आपण या ठिकाणी देऊया. अर्थात मॅन ऑफ द सिरीज हा अवॉर्ड या ठिकाणी पाहायला मिळतोय. आदरणीय गणेशजी पाटील साहेबांच्या माध्यमातून अवॉर्ड आपण वितरित करणार आहोत. आणि अपर्णा पाटील मॅडम आणि शर्मिला राऊत मॅडम आपण यायचंय. एनी गेसेस कोण सांगू शकेल? मॅन Man of the series award goes to any guesses? 2 ते 3 नाव आमच्यापर्यंत पोहोचवले, त्याच्यामधून एक नाव सचिन हरिचंद्र ठाकूर सरांच्या माध्यमातून आम्हाला बॅट सौजन्य झालेले आहे मॅन ऑफ द सिरीज साठी. तर पुढे आपण बोलूया मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड. एनी गेसेस कोणी सांगू शकेल? And man of the series award goes to अजून देखील कन्फ्युजन आहे भरपूर जणांना, तेही आपण क्लिअर करणार आहोत. आदरणीय गणेशजी पाटील साहेब आपणही जॉईन व्हायचं हा अवॉर्ड वितरित करण्यासाठी. गणेशजी पाटील साहेब या पण बोलूया. मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड गोज टू विघ्नेश मोरे, मॅन ऑफ द सिरीज भाटाडी प्रीमियर लीग 2025. मग टप झाली होती आणि त्याच्यामध्ये 55 पॉइंट्स मिळालेत विघ्नेश मोरे यांना आणि 53 पॉइंट आहेत चिन्मय पाटील यांना. आणि तिरेच जिंकली विघ्नेश मोरे यांनी आणि त्यांना आपण देऊया या ठिकाणी हा सर्वात महत्वाचा अवॉर्ड. एकदा जोरदार टाळ्या होत्या. हे ड्रीम असतं एखाद्या क्रिकेटपटूचं की मी मालिकावीर बनावं, मॅन ऑफ द सिरीज अवॉर्ड मला मिळावा आणि ते या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि तिसऱ्यांदा या ठिकाणी ठरतायत. आतापर्यंत आपण जर बघितलं तर 3 वेळा विघ्नेश मोरे यांचा कारनामा आतापर्यंत पाहायला मिळालाय. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, विकेट किपिंग काय क्षेत्र गाजवले आणि ते ठरताना पाहायला मिळत आहेत. 45 धावा आणि 2 विकेट त्यांचे पाहायला मिळाले त्या स्पर्धेच्या माध्यमातून. विघ्नेश मोरे हे फक्त नाव नाहीये तर ब्रँड आहे आणि त्यांनी सिद्ध केलं. मिस्टर बीपीएल मी तर त्यांना म्हणेन, कारण की 6वा हंगाम आहे आणि 6व्या हंगामात त्यांची तिसरी मॅन ऑफ द सिरीज विघ्नेशजी मोरे जॉईंट आपण होतील. काय म्हणाल, स्पर्धेमधील सर्वाधिक महत्वाचा अवॉर्ड आपल्याला मिळाला. बघा आपण एक आयोजक आहात, परंतु आपण जेव्हा मेहनत करतो त्याचं फळ मिळतं तेव्हा एक आनंद वेगळा होतो. आणि काय म्हणाल तुमचा प्रवास पहिल्या मॅच पासून ते मेगा फायनल पर्यंत? आधी मी कोणाला काही बोललं असेल त्याच्याबद्दल मी माफी मागतो, कोणाला काय वाईट बोललं असेल त्यासाठी. आणि मी माझ्या संघाला मी नेहमी सांगतो की फक्त 100% द्या, जे काय व्हायचं ते पुढे बघून घेऊया. फक्त क्रिकेटमधील एकंदरीत आपण जर पाहिलं तरी स्पर्धा आपण पाहिलं पर्व 6 होतं आणि 5 वर्ष खूप चांगल्या अनुषंगाने पाहिलं. एकंदरीत प्रतीक्षा कशी केली जाते बघा. आता 6वं हंगाम पार पडला आणि 7वं हंगाम येत आहे. एकंदरीत तयारी कशी केली जाते आणि एक्साइटमेंट कशी असते या स्पर्धेची, काय म्हणाल? आमचे प्रत्येक जण खूप एक्साइटेड असतात बीपीएल खेळायला. आमची 15 ओव्हरची मॅच सांगा किंवा ही बीपीएल खेळायला मुलं आमची सगळी एवढी मेहनत करतात ना, खूप मेहनत करतात. आम्हाला पहिलं तर त्यांचे मी धन्यवाद मानतो की सगळे पोरं एवढे प्रयत्न करतात, मेहनत करतात ह्या ग्राउंडला. म्हणजे आम्ही प्रत्येक जण सांगत राहतो की ग्राउंडवर पाणी शिंपा, ग्राउंडची रेषा काही लहान मुलं आहेत ना, मी त्यांना प्रत्येक वेळी बोलत असतो की हे करा, पण माझा प्रत्येक वेळी ऐकतात ही मुलं. यांच्यासाठी खरंच धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच ते विघ्नेश मोरे, कॉंग्रॅच्युलेशन्स. जबरदस्त खेळ त्यांचा राहिला. मॅन ऑफ द सिरीज 45 रन्स अँड 2 विकेट्स. आदरणीय गणेशजी पाटील साहेब आपण व्यासपीठावरती यायचंय आणि साहेबांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहकार्य या ठिकाणी प्राप्त झालंय आणि त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. गणेशजी पाटील साहेब. अच्छा, हे प्रथम पारितोषिक जे द्यायचं आहे ते दिव्यदृष्टी केबल नेटवर्क यांच्या मार्फत आम्ही देणार. त्यामुळे आमच्या दिव्यदृष्टी केबल नेटवर्कचे सहकारी आहेत ते कमलेश मोरे, त्याच्यानंतर प्रशांत गिरी, मोहित मोरे,
समीर पाटील यांनी स्टेजवरती यायचं आहे. आपल्या पूर्ण नेटवर्कतर्फे आपण देणार आहोत, त्यामुळे त्यांनी यायचं आहे, सहकार्याने यायचं आहे. विवेक पाटील पण आहेत, विवेक पाटील स्टेजवरतीच आहेत. आणि मी BPL भाटाळी प्रीमियर लीग अतिशय दुसऱ्यांदा मी इथे आलेलो आहे आणि अतिशय सुंदररित्या त्यांनी ते ही लीग एकदम यशस्वी करून दाखवलेली आहे. आणि हा जो जनसमुदाय जमलेला आहे, एकदम एक क्रिकेट हे माध्यम आहे आणि एकत्र येण्यासाठी हा जो सोहळा आहे अतिशय सुंदर पद्धतीने, उत्कृष्ट पद्धतीने, खेळाडू वृत्तीने हा पार पडलेला आहे. आणि अशाच पद्धतीने मी यांना सांगेल की तुम्ही गावाचा पण एक असा सोहळा ठेवा, गावातल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींना गोळा करा आणि आपल्या गावाचं, नांदगाव गावाचं एकता आपण दाखवून देऊया. आणि आणखीन उत्कृष्ट पद्धतीने तुम्ही प्रत्येक वर्षी तुमचं एक BPL आणि नांदगाव असे 2 सोहळे आपण पार पडूया. माझी फक्त एक सजेशन आहे, काही मदत लागली तर आपण नक्की करू. आमच्या संघाने, आमच्या सहकार्याने यायचं आहे वरती. थँक्यू व्हेरी मच करायचे पाटील साहेब. आणि तदनंतर आपण बोलूयात या स्पर्धेमधील जो संघ चॅम्पियन ठरला. प्रथम पारितोषिक आहे 8,000 रुपये आणि ही ट्रॉफी आदरणीय जयजी गावड साहेबांच्या माध्यमातून जे आम्हाला सौजन्य केलेले आहे विवेकजी पाटील साहेब आणि सर्व महिला वर्ग आपण या ठिकाणी यायचंय. हा अवॉर्ड आपण यश फाउंडेशन देश गावड साहेबांच्या माध्यमातून जे पाहायला मिळत आहे. इहान 21 हा संघ पाहायला मिळाला. प्रथमतः कर्णधार आमच्याशी जॉईन होतील आणि तदनंतर संपूर्ण टीम येईल. कॅप्टन आपण प्रथमतः यायचंय. कॅप्टन कर्णधार या ठिकाणी जॉईन होतील आणि तदनंतर संपूर्ण टीम जॉईन होईल. या कर्णधार प्रथमतः या ठिकाणी जॉईन होताना पाहायला मिळतील. काय म्हणतील, ॲज अ कॅप्टन तुम्ही लीड केलं टीमला आणि तुमचा संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला आणि चॅम्पियन ठरला. तुमच्या प्रवासाबद्दल काय म्हणाल? माझ्या सगळ्या टीमचं, माझ्या प्लेयरचं, त्यांचं पहिलं मी धन्यवाद सांगेन. एवढं मला फायनलपर्यंत आणलं, मला त्यांचे मन धन्यवाद बोलू. नक्कीच. आणि संध्याकाळचं प्लॅनिंग काय आहे? कारण की आपण फर्स्ट प्राइज या ठिकाणी जिंकलंय. इव्हिनिंग प्लॅनिंग काय आहे? नेरनाकर जायचे. क्या बात आहे. हे होते कॅप्टन ऑफ दिस इहान 21 टीमचे ऋषिकेश मोरे. यांना पण पाहिला 45 आणि या एकदा जोरदार टाळ्या होत्या, एकदा आकर्षण होऊ द्या. इहान 21 हे नाव 365 दिवस घेतलं जाईल. शिवशक्ती क्रिकेट क्लब